सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी प्रचंड गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी गर्दी उसळलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी का झाली आणि या गर्दीचं नियोजन केलं जातंय का? सध्या गडावर चैत्रोत्सव सुरू झालेला आहे। गुढीपाडव्यापासून या उत्सवाला सुरुवात होते आणि साधारणतः हनुमान जयंतीपर्यंत पौर्णिमेच्या दिवसापर्यंत हा उत्सव सुरू असतो आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून खानदेशमधून नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून त्याचबरोबर महाराष्ट्रातून देखील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे। प्रशासनाने याआधी नियोजनासाठी बैठका घेतल्या, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। त्यामुळे एकच गर्दी तिथे उसळलेली आहे। गर्दीचं नियोजन करणं अत्यावश्यक असताना प्रशासन कुठेतरी कमी पडलंय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि म्हणूनच जी पहिली पायरी आहे या पहिल्या पायरीपाशीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आलेली आहे। आपण बघतो दृश्यांमध्ये बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न तिथल्या काही स्वयंसेवकांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय, मात्र गर्दी त्यालाही जुमानत नाहीये। त्यामुळे गर्दी एक रांग तिथे निर्माण करणं हे आवश्यक होतं। गर्दीचं वर भाविक जाणारे आणि खाली येणारे यांचं वेगवेगळं नियोजन जर केलं असतं, दुकानांमधली गर्दी वेगळ्या ठिकाणी केली असती तर कदाचित हा प्रसंग उद्भवला नसता। त्यामुळे नियोजन आपल्याला अजिबात दिसत नाहीये गर्दीचं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी इथे जमलेली आहे। सध्या आपण पाहतोय चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आदिमायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत आणि सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे हे आपल्याला दिसतंय। मुकुल, सध्या जी गर्दी आपल्याला दिसतेय तिचं नियोजन करण्यासाठी आता तरी पुढे काही केलं जाणार आहे का? या आधी काही केलं गेलं नाही, पण पुढे काही करण्याचं प्रयोजन आहे? निश्चितच स्थानिक नागरिकांना देखील या संपूर्ण व्यवस्थेमध्ये विश्वासात घेणं आवश्यक असतं। मात्र प्रशासनाने केवळ बैठका घेतल्या आणि कसं नियोजन केलं जाणार आहे या संदर्भात सूचना खालील कर्मचाऱ्यांना दिलेल्या होत्या, मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष गर्दी होते, गर्दीचं नियंत्रण कसं करणं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आता 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा येणार आहे। याच्या 2 ते 3 पट जास्त गर्दी नाशिक शहराचं जिल्ह्यातील विविध तीर्थस्थळावर देखील राहणार आहे। त्यामुळे आतापासूनच गर्दीचं नियंत्रण कसं करावं, क्राऊड मॅनेजमेंट कसं करावं, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे हे प्रत्येक देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना देणं आवश्यक आहे। आता पोलिसांकडनं म्हणा किंवा प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये सुरळीत नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, परंतु अद्यापही प्रशासनाला हवं तसं यश मिळालेलं नाहीये। गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे। ते गर्दीला एका बाजूने दर्शनासाठी जाणं, त्याचबरोबर जे तीर्थप्रसादासाठी किंवा पूजा साहित्यासाठी जे दुकानं लागतात ते दुसऱ्या बाजूला करणं हे आवश्यक आहे, तरच त्या गर्दीवर नियंत्रण होईल असं स्थानिकांचं मत आहे। या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उन्हाळा प्रचंड आहे, पारा 40च्या पार जातोय आणि अशात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणं हे तिथल्या उपस्थितांसाठी, भाविकांसाठी अत्यंत धोकादायक आहे। मुकुल, माझा आवाज पोहोचतोय? बरोबर आहे। उन्हामध्ये आज गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिक जिल्ह्याचा पारा हा 40 अंशाच्या पलीकडे गेलेला आहे। 41 अंशावर नाशिकचं तापमान आहे। आधीच उन्हाने लाही अंगाची होत आहे। त्यात देवीच्या दर्शनासाठी जे नागरिक आहेत, जे भाविक आहेत ते आपल्या लहान मुलांना घेऊन येत असतात। इथे येणारा भाविक हा गरीब वर्गातून आलेला भाविक असतो, खानदेश पट्ट्यामधनं आलेला हा भाविक असतो। त्यामुळे तिथे भाविकांची एक पद्धतीने सोय करणं, उन्हाचा तडाखा त्यांना बसणार नाही याची व्यवस्था करणं देखील अत्यावश्यक आहे। परंतु येणाऱ्या गर्दीचा ओघ, भाविकांचा ओघ बघता ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था देखील तोकडी पडत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आजपर्यंत जे झालं ते झालं, परंतु इथून पुढे गर्दी पुढील 2 ते 3 दिवस अधिक वाढणार आहे। त्यामुळे प्रशासनाने डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणा राबवणं अत्यंत गरजेचं आहे। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।